पुण्यात लाकडी कोळशाची मागणी आता वाढलेली आहे आणि हॉटेल व्यावसायिकांनी कोळशाचा वापर करून स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे। तर कोळशाच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाल्याचं दिसतंय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कोळशाची प्रचंड मागणी वाढली आणि त्यामुळे आता ज्या ठिकाणी 10 पोती कोळसा लागतोय त्याच ठिकाणी आता 25-25 पोत्यांची मागणी सुद्धा व्यापारी करतात, काही उपहारगृह चालवणारे सुद्धा करतात आणि त्यामुळे कोळशाचे भाव 3 ते 4 रुपयांनी वाढले आहेत। इस्रायल, इराण, अमेरिका युद्धामुळे जो गॅस तुटवडा निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो हॉटेल व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झाला आहे। मात्र आता हॉटेल व्यावसायिक पर्यायी व्यवस्था म्हणून जे आहे ते पारंपरिक कोळसा इंधन जे आहे ते वापरण्याकडे त्यांचा कल वाढलेला पाहायला मिळतोय। कारण गॅस नंतर जर सर्वात जास्त साहित्य इंधन म्हणून वापरलं जाणार आहे ते कोळसा सोयीस्कर आहे हॉटेल चालकांना। कारण लाकडं जाळून जर धूर होत असेल तर सोसायटीमध्ये त्याच्या तक्रारी निर्माण होतात। त्यामुळे इतके दिवस जे कोळशाची मागणी कमी होती ती आता वाढलेली आता जी मागणी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे व्यापारामध्ये सुद्धा मोठी तेजी जी आहे ती पाहायला मिळते। ज्या ठिकाणी कोळसा हॉटेल व्यावसायिक ज्या ठिकाणी 10 पोते कोळसा घ्यायचे त्या 10 पोते विक्री व्हायची त्यापेक्षा जास्त विक्री होत असल्याचं सगळे व्यापारी सांगतायत आणि कोळशाने प्रदूषण होत नाही त्यामुळे ते सुद्धा वापरण्यासाठी सोयीस्कर असल्याने हे सगळे हॉटेल व्यावसायिकाला प्राधान्य देत आहेत। या सगळ्या कोळशाची मागणी जी आहे ती वाढलेली आहे। हॉटेल व्यावसायिक सुद्धा आता हॉटेल व्यवसाय बंद ठेवू शकत नाही त्यामुळे पर्यायी इंधनाचा वापर करावा लागणार आहे आणि त्यासाठी कोळसा असेल, लाकूड असेल, इलेक्ट्रिक शेगड्या असतील या सगळ्याचा वापर करण्याकडे हॉटेल व्यावसायिकांचा कल वाढला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळे सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। 25% प्रमाण वाढलाय कोळसा विक्रीचा। ज्यांना पहिले हप्त्यामध्ये 5-7 पोते लागायचे आता ते 10-15 घ्यायला लागलेत। हळूहळू वाढत चालल्यात आणि याने कोळसे लाकडी कोळशाने प्रदूषण निर्माण होत नाही, पोल्युशन काय होत नाही। या 2 दिवसात हॉटेल चालकांची गर्दी वाढली आहे का तुमच्याकडे? हा, गर्दी वाढली। लाईन मध्ये उभे आहेत हॉटेलवाले, कोळसा द्या कोळसा द्या। हो का? हा, लाईनीत उभे। काय भाव सध्या काय आहे, काय परिणाम झालाय? 35 ते 40 रुपये चाललाय।